मित्रांनो आणि माता भगिनींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज आता बंद झालेले आहेत। या योजनेत हा मोठा बदल करण्यात आलेला आहे। या संदर्भातील जीआर सुद्धा आज निर्गमित करण्यात आलेला आहे। तर काय आहे हा नवीन बदल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासंदर्भातील हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याआधी आपण पाहिलेले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती। माहे सप्टेंबर 2024 हा संपूर्ण महिना या ठिकाणी देण्यात आलेला होता अर्ज करण्याकरिता। परंतु आता यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। तो बदल म्हणजे यापूर्वी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वतः सुद्धा अर्ज भरू शकत होता किंवा मग तुमचं अंगणवाडी सेविका किंवा मग मदत कक्ष प्रमुख, सेतू सुविधा केंद्र, आशा सेविका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी 11 ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकत होता। परंतु आता हे सर्व जणांना अर्ज करण्यास या ठिकाणी आता मनाई करण्यात आलेली आहे। आता अर्ज स्वीकृतीचे जे केंद्र आहे ते फक्त अंगणवाडी केंद्रात देण्यात आलेले आहे। म्हणजेच तुमचा नवीन अर्ज आता फक्त अंगणवाडी सेविका मार्फत करता येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। ज्या महिला अजूनपर्यंत सुद्धा आपले अर्ज भरू शकलेले नाहीत तर त्यांना आता आपले अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज करावे लागणार आहे। तर हे अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।